अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार आहे आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी, आपल्या गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी. तर उद्या गणपती बाप्पांच्या चतुर्थीला जर तुम्ही दुर्वाचे काही उपाय केले, दुर्वाचे हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातल्या खूप मोठ्या अडचणी, मोठे दुःख दूर होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे बघा, आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांच्या कुठल्या पण पूजेमध्ये दुर्वा या वापरल्याच जातात, कारण त्या बाप्पांना अतिशय प्रिय आहे. आणि चतुर्थी तिथी ही बाप्पांची तिथी असते, गणपती बाप्पांची तिथी असते. तर त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर काही दुर्वांचे उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप लाभ होतो. आपल्या आयुष्यातल्या अडचणी, दुःख दूर करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. तर बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी उठल्यापासून काय करायचं असतं. बरेचसे लोक या दिवशी उपवास धरतात, पण मी तुम्हाला परत सांगेल की जर चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही उपवास धरा. कारण असं म्हटलं जातं की संध्याकाळी जेव्हा आपल्या शहरामध्ये चंद्रोदय होतो तर त्याच्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन गणपती बाप्पांची आरती करून मगच उपवास सोडायचा असतो. मग तो चंद्रोदयाचा टायमिंग कधी 7:30 असतो, कधी 9 असतो, कधी 10 असतो, कधी 11 असतो. पण मग जर तुम्ही उपवास करणार असेल, शरीराला झेपवणार असेल तर चंद्रोदयाचा टायमिंग तुम्ही पाळा आणि मगच उपवास करा. नाहीतर तुम्ही उपवास न करता फक्त सेवा केली, उपाय केले तरीसुद्धा चालतं. आणि या दिवशी बघा, सकाळी लवकर उठून आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच किंवा फोटो असतो. मूर्ती असेल तर मूर्तीवर 11 वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः 11 वेळेस दुधाने, परत 11 वेळेस पाण्याने अभिषेक करून आपल्याला मूर्ती जी आहे ती त्यांच्या जागेवर ठेवायची आहे बाप्पांच्या. त्यानंतर मूर्तीला आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडत्या गोष्टी म्हणजे दुर्वा, लाल जास्वंदाचं फूल हे अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदकाचं नैवेद्य, पेढ्याचं नैवेद्य हे आपल्याला बाप्पांना दाखवायचं आहे. अशी अगदी सोपी पूजा आपल्याला करायची असते. आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर घरामध्ये अथर्वशीर्षाचा एक तरी पाठ झालाच पाहिजे. त्याचा आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप उपयोग होतो. आणि गणपती अथर्वशीर्षाची एक वाक्याचा अर्थ काय आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. खूप याचं गणपती अथर्वशीर्ष जे आहे ना त्याचा खूप आपल्याला फायदा आहे, तर त्यामुळे ते नक्की तुम्हाला वाचायचं आहे. तर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतात. हे व्रत केल्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला, जी व्यक्ती गणपती बाप्पांचा संकष्टी चतुर्थी व्रत करते तिच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आशीर्वाद जे आहे ते त्यांना भरभरून मिळतात. हे व्रत केल्यामुळे कोणत्याही कामामध्ये येणारे अडथळे दूर होतात. आणि गणपती बाप्पांची चतुर्थी तिथीचं व्रत केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये ऐश्वर्य, धन, धान्य, आनंद सर्व गोष्टींची प्राप्ती होते. तर बघा, विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे. गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वाचा वापर केला जातो. म्हणून उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वाचा वापर करून काही उपाय करायचा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या अडचणींपासून मुक्ती मिळेल. आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये जर दुर्वा वापरल्या नाही तर ती पूजा जी आहे ती अपूर्ण ठरते, ती पूर्ण मानली जात नाही. तर सगळ्यात पहिले बघा, जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, गृहक्लेश, काहीतरी कटकटी होत असतील, नवरा बायकोचे म्हणा, सासू सुनांचे म्हणा, किंवा मुलं ऐकत नसतील, घरामध्ये सतत भांडणाचं वातावरण असत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला तुम्हाला दुर्वा खाऊ घालायचे आहेत. आपल्याला माहिती आहे आपण गाईला किती महत्त्वाचं स्थान देत असतो. गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं आणि एकट्या गाईची आपण पूजा केल्यामुळे, गाईला खाऊ घातल्यामुळे 33 कोटी देवांचा मानसन्मान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गाईला दुर्वा खायला घाला. त्यामुळे तुमच्या घरातले जे गृहक्लेश आहे, जे पण काही भांडण तंटे आहे तर ते दूर होतील. तसंच या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना फक्त तुम्ही दुर्वा अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातले सगळे जे विघ्न आहे तर ते दूर होतात. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आर्थिक समस्यांनी ग्रासलं असेल, तुमचे कोणाकडे पैसे अडकले असतील किंवा तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण टिकतच नाही, किंवा काहीतरी कारणामुळे तुमचे जे पैसे आहे ते घरामध्ये पुरत नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा ज्या असतात, 11 दुर्वा घ्यायचा. आपल्याला माहिती आहे की एका दुर्वेला पुढे 3 पानं असतात. तर असे आपल्याला एक अशा 11 दुर्वा घ्यायच्या आहे. त्या दुर्वांचे जे 3 पानं असतात त्यातल्या एका पानाला तुम्हाला 1 गाठ, असं 11 दुर्वांना 11 गाठी मारून ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि गणपती बाप्पांना तुम्हाला अगदी मनापासून जे काही तुमची समस्या आहे, अडचण आहे ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहे, आर्थिक संकटांपासून तुमची मुक्ती होते.
आणि हे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात त्यांना तुम्ही अर्पण केलं तरी चालेल, किंवा मंदिरात गेलं तर अतिउत्तम. मंदिरामध्ये जेवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात तेवढ्या आपल्या घरामध्ये नसतात, तर त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हे उपाय जे आहे ते करू शकतात. नाही जमलं तर तुम्ही घरी केलं तरी हरकत नाही, फक्त मनापासून करा. मनामध्ये कुठलीही शंका आणून जर आपण काही केलं ना तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, गाईच्या दुधामध्ये तुम्हाला दुर्वा मिसळायचा आहे, दुर्वा तिथे बुडवायचा आहे आणि त्यानंतर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि त्या दुधाचा म्हणजे दुर्वा ज्या गाईच्या दुधामध्ये आपण वाटीभर दूध घ्या, अगदी थोडंसं घ्या, हरकत नाही, त्याच्यामध्ये थोड्याशा दुर्वा बुडवा आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करा. आणि ते गाईचं दूध जे आहे तर त्याच्यामध्ये अगदी थोडासा बोट बुडवून तुम्ही कपाळाला टिळा लावा. असं केल्यामुळे तुमच्या मनातली मोठ्यात मोठी कठीणातील इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत होते. यानंतर बघा, गणपती चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये बघा, लक्ष्मी जी आहे ती कोणाला नको असते. प्रत्येक लक्ष्मी मिळवण्यासाठी आपण, धन कमवण्यासाठी आपण झटत असतो, प्रत्येकजण कष्ट करत असतो. पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण बघतो की काही काही लोक खूप कष्ट करतात पण त्या मानाने त्यांना पाहिजे तेवढं यश मिळत नाही. म्हणून चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी, कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला गणपतीला 11 किंवा 12 दुर्वा अर्पण करायचे आहे. बघा, एका दुर्वेला वरती 3 पानं असतात, अशी एक दुर्वा झाली. तशा तुम्हाला 11 किंवा 12 दुर्वा त्या व्यवस्थित तुम्हाला त्याची जुडी बनवायची आहे. अशा सुट्ट्या सुट्ट्या नाही, 11 किंवा 12 दुर्वांची तुम्हाला जुडी बनवायची आहे आणि ही जुडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. असं केल्यामुळे गणपती बाप्पांची कृपा तुम्हाला मिळते आणि ज्या काही धन कमवण्यामध्ये अडचणी असतील तर त्या दूर होतात. लक्ष्मीला लक्ष्मी टिकते, म्हणजे तुमच्या धनामध्ये जे आहे ना, जरी वायफळ गोष्टींमध्ये आपलं धन जे आहे, पैसा जो आहे तो खर्च होत नाही. यानंतर संकष्टी चतुर्थीला तुम्ही बाप्पांना जर दुर्वा अर्पण केल्या, गणपती बाप्पांच्या कुठल्या पण पूजेमध्ये तुम्ही जर दुर्वांचा वापर केला तर कुबेर समान धनप्राप्ती होते आपल्याला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुबेर हे धनाचे देवता आहे. तर कुबेरांची सेवा करून जेवढा आपल्याला आर्थिक समस्या सुटतात, त्यानंतर धनप्राप्तीसाठी आपल्याला फायदा होतो, तेवढाच गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचा वापर केल्यामुळे होत असतो. यानंतर बघा, बुधवार जो दिवस आहे तो गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो. तर या दिवशी दर बुधवारी तुम्ही गणपती मंदिरात जाऊन जर तुम्ही 11 जुडी चढवल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही. गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे. ते भक्तांच्या आयुष्यामधले दुःख हिरावून घेत असतात आणि भरभरून सुख त्यांच्या उंजळीमध्ये टाकत असतात. फक्त बाप्पांना मनापासून केलेली सेवा जी आहे ती अतिशय प्रिय आहे. तुम्ही भलेही 2-2 तास सेवा नका करू, 5 मिनिटच बाप्पांचं स्मरण करा, पण मनापासून सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे चतुर्थी तिथी ही तर खूप महत्त्वाची आहे. या तिथीच्या दिवशी आपल्याकडून बाप्पांची छोटी मोठी सेवा व्हायलाच पाहिजे. तर उद्या चतुर्थीला असेही काही उपाय करून बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपण हे उपाय करू शकता. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.